नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तुम्ही चॅट जीपीटी वापरता पण एक्सपेक्टेड रिझल्ट मिळत नाही का? तर लक्षात ठेवा, चॅट जीपीटी चुकीचं नाही, ते वापरण्याची पद्धत चुकीचं आहे. आज मी तुम्हाला लाईव्ह डेमोमध्ये दाखवणार आहे 9% लोक चूक करतात आणि प्रो लोक कशा पद्धतीने वापर करतात. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचा आउटपुट 10x इम्प्रूव्ह होणार, ते मात्र नक्की. आजकाल प्रत्येक जण चॅट जीपीटी वापरतो, पण बहुतेक लोक असा प्रॉम्प्ट टाकतात, राईट कॉन्टेंट ऑन दिस, गिव्ह कॅप्शन फॉर दिस, राईट ॲड फॉर दिस, आणि मग म्हणतात यार आउटपुट पाहिजे थोडं खास भेटतच नाहीये. कारण सिंपल आहे, गार्बेज इन अँड गार्बेज आउट. जसा तुम्ही प्रॉम्प्ट देता तसा तो रिझल्ट दाखवणार. अल्टिमेट चॅट जीपीटी हा एक AI मॉडेल आहे. तुम्ही जशा पद्धतीने तुम्ही त्याला कमांड देता तशा पद्धतीने रिझल्ट काढून देतो. मिस्टर नंबर 1, रॉंग वे. समजा तुम्ही लिहिलात की गिव्ह मी द इंस्टाग्राम कॅप्शन फॉर कॅफे, तर चॅट जीपीटी काय करेल? जनरिक कॅप्शन काढून देईल. देयर इज नो टार्गेट ऑडियन्स अँड देयर इज नो इमोशन, कारण तुम्ही काहीच डिटेलमध्ये सांगितलं नाही. द राईट वे ऑफ प्रो प्रॉम्प्ट, दॅट इज, बघा आता प्रो लेवल कशा पद्धतीने प्रॉम्प्ट होतं ते आपण पाहूया. लेट्स एक्झाम्पल, गिव्ह मी द 5 एंगेजिंग इंस्टाग्राम कॅप्शन इन मराठी फॉर अ कॅफे इन सोलापूर विच टार्गेटेड यंग कपल अँड फ्रेंड्स, टोन फ्रेंडली अँड प्रीमियम, इन्क्लूड विजिट CTA. CTA म्हणजे कॉल टू ॲक्शन त्याला बोललं जातं मार्केटिंग लँग्वेजमध्ये. आता आउटपुट कसं येईल? लोकल टार्गेटिंग, इमोशनल कनेक्ट, रेडी टू पोस्ट कॅप्शन. फरक दिसतोय ना? मिस्टेक नंबर 2, कॉन्टॅक्ट न देणे. बहुतेक लोक चॅट जीपीटीला बॅकग्राऊंडच देत नाही. जसं की राईट अ हॉटेल ॲड कॉपी. चॅट जीपीटी कन्फ्यूज होतो कुठलं हॉटेल कोणासाठी आणि कोणत्या सिटीमध्ये. द राईट वे ऑफ प्रॉम्प्ट इज राईट अ फेसबुक ॲड कॉपी इन इंग्लिश फॉर अ फॅमिली हॉटेल इन सोलापूर, हायलाइटेड AC रूम, अफोर्डेबल प्राइस अँड वीकेंड ऑफर्स, एंड विथ स्ट्रॉंग बुकिंग CTA. दॅट इज कॉल टू ॲक्शन. रिझल्ट यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल. नंबर 1, दॅट इज क्लिअर मेसेजिंग आहे. टार्गेट ऑडियन्स त्याला प्रॉपर टॅप करण्यात आलं. हाय कन्वर्जन कॉपी आलं. मिस्टेक 3, वन शॉट एक्सपेक्टेशन. लोक एक प्रॉम्प्ट टाकतात आणि परफेक्ट आउटपुट अपेक्षित करतात. चॅट जीपीटी हे कन्व्हर्सेशन टूल आहे, नॉट अ मॅजिक बटन. नंबर 1, तुम्हाला काय करावं लागेल? सर्वात पहिला जो आहे, जो आउटपुट तुम्हाला देईल त्यानंतर तुम्हाला त्याला इम्प्रोवाइज करायला लागेल. स्टेप 2 मध्ये तुम्हाला काय म्हणावं लागेल? दॅट इज मेक इट मोर कॅची, ॲड इमोशनल हुक, और मेक इट मोर शॉर्ट फॉर दिस रील. अशा पद्धतीने त्याला सांगावं लागेल जेणेकरून इंटरॅक्शन झाल्यानंतर ना बेस्ट रिझल्ट निघतो. चला मग आपण एक कंपॅरिझन करून बघूया प्रॅक्टिकली. लेट्स एक्झाम्पल, हा चॅट जीपीटी मी ओपन केलाय. इथं मी एक प्रॉम्प्ट टाकतोय, लाईक राईट वन कॅप्शन फॉर कॅफे. सिम्पल आहे. आपण नॉर्मली मोस्ट ऑफ द पीपल अशा पद्धतीने कॅप्शन जे पण आहे प्रॉम्प्ट देतो आपण. सो गुड वाईब्स, गुड कॉफी अँड हे सगळ्या गोष्टी. बट ह्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल, देर इज नो सच अ टार्गेटिंग. तुम्हाला एक्झॅक्टली कॅफे कुठल्या टाईपचा आहे, कुठल्या ऑडियन्सला तुम्हाला कॅप्चर करायचं आहे, सांगायचं आहे, ह्याचं काही त्यामध्ये मेन्शन नाही आहे. सो लेट्स सी, आपण आता अजून एक प्रो लेवलचा प्रॉम्प्ट कशा पद्धतीने असतो ते आपण बघूया. राईट 30 सेकंड इंग्लिश रील स्क्रिप्ट और अ न्यूली ओपन कॅफे इन सोलापूर, स्टार्ट विथ अ स्ट्रॉंग फूड, टार्गेट यंगस्टर्स, इन्क्लूड विथ CTA. जसं मी म्हटलं, कॉल टू ॲक्शन त्याला बोललं जातं. तर अशा पद्धतीने मी एंटर करतो. देन सी द रिझल्ट, ती कशा पद्धतीने ते स्क्रिप्ट काढून देतो. ठीक आहे. सी ब्रो, सोलापुर में ऐसे चीज़ी लोडेड बर्गर और क्रीमी कोल्ड कॉफ़ी ट्राई किया है कभी. सो फाइनली सोलापुर के मोस्ट ऑथेंटिक लाइक परफेक्ट रील है बर्थडे डेट्स इनसाइड अँड गँग. सो लोडेड पिझ्झा, क्रेझी शेक्स. बघा, सी द डिफरन्स. म्हणजे जेव्हा नॉर्मल लोक जे आहेत एखाद्या लाईनमध्ये जेव्हा प्रॉम्प्ट देतो तेव्हा रिझल्ट पण तशा पद्धतीने येणार. अल्टिमेट चॅट जीपीटी जो आहे AI मॉडेल आहे, त्याला तुम्ही कशा पद्धतीने कमांड देता तसं ते रिझल्ट आणून देतं. अँड हा जो प्रॉम्प्ट मी टाकलाय त्याला थोडं डिटेलिंगमध्ये मी त्यामध्ये केलंय. ह्या व्यतिरिक्त सुद्धा मला तुम्ही अजून पण असं पण करू शकता, गिव्ह मी अनदर बेटर ऑप्शन. ठीक आहे, असं पण तुम्ही त्याला प्रॉम्प्ट टाकू शकता. सी, म्हणजे समजा असं नाही की तो जो आलाय त्यालाच लगेच तुम्ही ऍक्सेप्ट केला पाहिजे, अशातलं नाही. कुठे ना कुठे सगळे तुमचे जर रिक्वायरमेंट्स फुलफिल होत असेल तर दॅट इज फाईन. तर समजा अजून जर वाटत असेल, तुम्ही अजून बेटर व्हर्जन त्याचं काढू शकता. प्रॉम्प्ट जितका स्मार्ट तितका रिझल्ट तेवढा पॉवरफुल तुम्हाला भेटेल. कधी तुम्ही चॅट जीपीटी वापरत असाल तर हे 5 नियम लक्षात ठेवा. नंबर 1, क्लिअर इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं आहे. नंबर 2, कुठल्या टार्गेट ऑडियन्सला तुम्ही टॅप करताय ते सांगणं गरजेचं आहे. लोकेशन सुद्धा मेन्शन करा, टोन स्पेसिफिक करा आणि फॉलोअप क्वेश्चन विचारा की ह्याच्यापेक्षा अजून बेटर ऑप्शन तू देऊ शकतो का. हे तुम्ही असं केलं तर तुम्ही 90% ऑडियन्सपेक्षा जास्त स्मार्ट बनचाल, जेणेकरून तुमचा आउटपुट आणि रिझल्ट सुद्धा अजून चांगल्या पद्धतीने निघेल. जर तुम्हाला सुद्धा AI आणि चॅट जीपीटी बद्दल अजून डीप इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि जाणून घ्या की ओव्हरऑल चॅट जीपीटी कशा पद्धतीने काम करतं आणि जेणेकरून तुम्ही तुमचा बिझनेस स्मार्ट करू शकता. आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्ही चॅट जीपीटी कशा पद्धतीने वापरताय. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आम्ही अशाच प्रॅक्टिकल कंटेंट या चॅनलवर आणत राहतो. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.